आमचे ज्येष्ठ संचालक आता 2-3 दिवसात आपल्या मुलाच्या प्रचारात झुकून देणार आहेत जिल्हा परिषदेच्या. सुप्रीम कोर्टात तारीख आहे. ते आमचे ज्येष्ठ सहकारी विश्वासरावजी पाटील, दुसरे आमचे ज्येष्ठ संचालक आले नाहीत कारण ते आपल्या मुलीच्या प्रचारात आहेत. एक मुलाच्या प्रचारात आहेत आणि एक मुलीच्या प्रचारात आहेत. 2 दिवस म्हणजे उद्या संध्याकाळी 3 वाजता दुपारी नगरपालिकेच्या निवडणुकीचे ईव्ही फॉर्म द्यायचे आहेत पक्षाचे. म्हणजे आमची आहे 2 दिवस कत्तल रात, म्हणजे घातवार म्हणतात तसे आमचे दिवस आहेत. आता बंटी पाटलांच्या इच्छेप्रमाणे निवडणुका पुढे जातील. उद्या सुप्रीम कोर्टात तारीख आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु उद्या जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला फॉर्म तर दिले पाहिजेत. आणि चेअरमन म्हणाले की 2 नेते मंडळी लवकर आली म्हणून आमचा जरा घोळ झाला. आता एवढं आम्हाला काम आहे, आम्ही वेळेवरच येणार, पण निदान संचालक मंडळाने उपस्थित राहावी एवढी आमची अपेक्षा आहे. लोक कधी येणार. पण चेष्टेचा आणि विनोदाचा भाग सोडा. हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. या गोकुळच्या इतिहासामध्ये सातत्यानं मी अनेक मनोगतामध्ये की म्हशीचं दूध किती आवश्यक आहे या दूध संघाला. म्हशीच्या दुधाची मुंबईमध्ये किती मागणी आहे, पुण्यामध्ये किती मागणी आहे आणि आपण पुरवठा करण्यामध्ये किती कमी पडतोय. अमूलला जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपलं दूध हे वाढवण्याशिवाय गत्यंतर नाही. हे अशा अनेक वेळा मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांचं संघाच्या संचालकांचं अभिनंदन करीन. आज 11,58,000 18 लाख नाही म्हशीचं दूध, 11,58,000, गाईचं 2,95,000, टोन दूध 26,800 आणि शक्ती असा 15,23,000 ची विक्री आहे. आणि दुधाचं संकलन हे 18,21,000 आपलं आहे. म्हशीचं एक दुधी, गाईचं आहे 9,31,000 आणि म्हशीचं आहे 9,31,000 आणि गाईचं आहे 10,34,000. आणि एकूण बाहेरचं घेणारं दूध आणि आपलं स्वतःचं दूध असं 19,10,66,000 लिटर दूध आहे. आता आपलं जे स्वतःचं दूध आहे ते 18,21,000 आहे. म्हणजे आता 20 लाखाला 1,80,000 दूध कमी आहे, म्हणजे 2.25 लाख लिटर कमी आहे. मी अधिकाऱ्यांना विचारलं की डिसेंबर अखेरपर्यंत 20 लाखाचं अमृत कलश पूजन करू, परंतु यावर आमचं समाधान नाही. 25 लाख लिटर दुधाची आणि त्यात विशेषतः म्हशीचे दूध हे 50% जास्त असं जे आपलं संकल्प आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी या गोकुळा सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण नवीन अनेक योजना काढल्या. त्यामध्ये लाडका सुपरवायझर योजना काढली. अनुदान ज्याचा उल्लेख मगाशी बंटी पाटील चेअरमनने केला. गोकुळ मार्फत 50,000 आणि जिल्हा मदती बँकेमध्ये 10,000 अनुदान दिलं. वंध्यत्व निवारण शिबिर, नवीन बल्क कूलर, सुयेकर साहेबांचं म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम, जातीवंत वासरू संगोपन, किडली आणि आता सध्या लिंगरुणला नवीन जातीवंत म्हशीचं विक्री डेपो, नवीन कृत्रिम लेखन धोरणमध्ये वंशाईची पैदास, आहार संतुलन कार्यक्रम, मायक्रो ट्रेनिंग सेंटर आणि लवकरच गडिंगलमध्ये काडवट संगोपन केंद्राची योजना, अशा अनेक योजना आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. मी त्यावेळेला भावना व्यक्त करताना सांगितलं होतं की आपले 5 लाख दूध उत्पादक आहेत. त्यांनी एक जरी म्हस घ्यायला आपण प्रवृत्त केलं तर 5 लाख म्हशी वाटतील आणि 10 लिटरनं त्याचं दूध किती लिटर झालं बघा. आणि म्हणून आपण सुपरवायझरना आपण प्रवृत्त केलं, त्यांच्यासाठी बरीच बक्षिसाची योजना जाहीर केली. आता चेअरमन आणि संचालक मंडळाला माझी विनंती आहे, दर महिन्याला
तुमच्या अजेंड्यामध्ये आपलं महिन्याचं दूध किती वाढलं, म्हशीचं किती वाढलं, गाईचं किती वाढलं, सुपरवायझरनी किती जनावर खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं आणि आपल्या जिल्ह्यातलं दूध बाहेर किती जातंय याचा आढावा घेणारा विषय ठेवला पाहिजे असं मी कार्यकारी संचालकांना सांगेन. आणि दर वेळेला याचा आढावा घेणं, बाकीची खरेदी विक्री करणं हे तुमचं काम आहे. परंतु या गोकुळच्या दूध संकलन आणि विक्रीबद्दल आपण चर्चाच करणार नसू. आपण जर कर्मचाऱ्यांचा आणि सुपरवायझरांचा आपण किती काम केलं याचा अहवाल जर घेणार नसू तर हे सगळ्या कार्यक्रम फेल जाईल. म्हणून माझी विनंती आहे, दर महिन्याला त्याचा काटेकोरपणानं अहवाल घेणं, आढावा घेणं आणि जे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणं, हे काम आपण जर कराल तर मला वाटतंय मार्च फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे फ्लश सीझनच्या काळात 25 लाख लिटर दुधाचं अमृत कलश पूजन करण्याची संधी आम्हाला मिळेल. आणि हे काम आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं आणि निष्ठेने करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आज एनडीडीबीचे अधिकारी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना 2-3 सूचना करणार आहे. तर एवढा मोठा केंद्र सरकारची आपली सहकारी संस्था आहे, तर आपण आपल्या माणसामध्ये IVF ही जी प्रणाली विकसित झाली तशी अजून निदान म्हशीमध्ये, गाईमध्ये आहे ती प्रणाली विकसित करणं, जनावर गावांना वेळेवर येणं, गाभण जाणं आणि त्याला रेडी होणं, यासाठी जो काय आपल्याला सायंटिफिक प्रयोग करायचा असेल तो तात्काळ करावा. म्हशीला मिल्किंग मशीननं दूध काढता येते काय याचा सुद्धा प्रयोग आमच्या शेतकऱ्यांना शिकवावा, कारण भैयाचे पगार जास्त आहेत. आणि म्हणून मी सातत्यानं सुपरवायझर सगळ्या मंडळींना सांगितलेलं आहे, जे शेतमजूर आणि शेतकरी छोटे आहेत त्यांना 2 म्हशी घ्यायला आग्रह धरा. जिल्हा मजुरी बँकेनं 2 म्हशीसाठी विनातारण योजना आणलेली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं बिनव्याजी 15 लाखाचं कर्ज आपण देतोय. सगळ्या महामंडळांची कर्ज या म्हशीसाठी आपण देतोय. आणि म्हैस ही आपण हरियाणावरनं किंवा आपण पंजाबवरनं आणत होतो. आता एनडीडीबीनं या ठिकाणीच विक्री केंद्र सुरू केलं. जाण्याचा, येण्याचा आणि वाहतुकीचा खर्च तर वाचेलच, त्याशिवाय इथं बघून दूध किती देते ते बघून आपल्याला म्हैस घेण्याची एक मुभा एनडीडीबीनं प्राप्त करून दिली आणि तेही लिंगनूर गावामध्ये केली. त्याबद्दल एनडीडीबीचं आणि गोकुळचं मी मनपूर्वक आभार मानतो. वास्तविक लिंगनूर हे माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे म्हणून म्हणत नाही. या गावातल्या 72 शेतकऱ्यांनी ही जनावरं आणली आणि या गोकुळच्या म्हशीच्या दुधामध्ये 1 नंबरचा दूध उत्पादक म्हणून शेतकऱ्यांना आमच्या बक्षिसं मिळवलेली आहे. अशा गावात आपण येत आहे. जाता जाता आमच्या लिंगनूर गावचे गोटे सुद्धा बघून जावा, जनावर बघून जावा, किती चांगल्या पद्धतीनं त्याची जोपासना करतायत, त्याचं संगोपन करतायत. हे सुद्धा उदाहरण या लिंगनूर गावामध्ये आहे. आणि म्हणून या लिंगनूर गावामध्ये आपण एक केंद्र काढल्याबद्दल मी मनापासून एनडीडीबीचं आणि गोकुळचं अभिनंदन करतो. कारण ज्या ठिकाणी काढलं ते प्रोत्साहित करणारं गाव आहे. तिथले शेतकरी शिक्षित आहेत आणि त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं हे अतिशय अचूक जागेची निवड आपण केली, याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आता लाडक्या बहिणींचा बंटी पाटलांनी फार मोठा धसका घेतलेला दिसतो. कालच्या बिहार निवडणुकीमुळे अजून लाडकी बहीण काय त्याच्या मनातनं गेलेली नाही, परंतु ते मला तुमच्या बसलेले आहे. आणि म्हणून या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमाल केली आणि या लाडक्या बहिणींनी काल बिहारमध्ये सुद्धा कमाल केलेली आहे. त्यामुळे आमचे लाडके सुपरवायझर सुद्धा 25 लाख लिटरचा टप्पा गाठतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. जोपर्यंत आपण याचा आढावा घेणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार नाही, ही विनंती मी जाता करतो.